आज मी पहिलाच टॉपिक घेणार आहे रोटेशनल डायनॅमिक्स. खूप काही मोठं लेक्चर असणार नाही आहे, पण हळूहळू मला तुमची फिजिक्सची भीती घालवायची आहे. खूप सोपं आहे फिजिक्स, लक्षात घ्या, पण आपल्याला कळालं पाहिजे की या टॉपिकमध्ये नक्की करायचं आहे काय. आता सांगू का तुम्हाला, मी पहिला टॉपिक जर म्हणलं ना तर मला दिसतंय इथं व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल रोड, वेल ऑफ डेथ. बघा स्पियर ऑफ डेथ आहे ना ते सिलेबस मधून कट आहे, पण वेल ऑफ डेथ आहे बरं का. त्याच्यानंतर व्हेइकल अलॉंग बँक्ड रोड, बाप रे कसले एक्सप्रेशन्स वाटतायत ना, खूप सोपी आहेत ते, खूप सोपे एक्सप्रेशन्स आहेत. मग यात इम्पॉर्टंट काय आहे सांगू तुम्हाला मी, याच्यात इम्पॉर्टंट आहेत की ते फोर्स रिझॉल्व करायला जमणं. फोर्स रिझॉल्व करायला जमलंच पाहिजे, लक्षात घ्या. सुरुवात करूया बरं का आपण, की पहिला जो पॉइंट आहे ना तो आहे व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, लक्षात घ्या, समजून घ्या. आता हा ट्रॅक आहे, इथं मी ही व्हेइकल ड्रॉ करतोय. आता समजून घ्या बरं का, एक महत्वाचा पॉइंट, सगळ्यात महत्वाचा, ही व्हेइकल आहे, इथून डाऊनवर्ड कोण ऍक्ट होणार आहे, वेट ऑफ द व्हेइकल. वेट नेहमीच डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं, नेहमी लक्षात ठेवा. आणि परपेंडिक्युलर टू द सरफेस असते नॉर्मल रिॲक्शन. माझ्या आजच्या व्हिडिओतल्या सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट हाच असणार आहे की वेट नेहमी डाऊनवर्ड ऍक्ट होतं आणि नॉर्मल रिॲक्शन नेहमी परपेंडिक्युलर टू द सरफेस असते, हे लक्षात घ्या. ओके, आता होणार आहे काय की हा सर्क्युलर ट्रॅक आहे रे बाळांनो असा. ओके, म्हणजे हा ट्रॅक असा सर्क्युलर आहे, लक्षात घ्या. मग हे जे टायर्स आहेत ना, इथं या डायरेक्शन मध्ये फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. ओके, मी पूर्ण एक्सप्रेशन एक्सप्लेन करणार नाही आहे, लक्षात घ्या. प्रश्न असा असणार आहे तुम्हाला की डिराइव एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम पॉसिबल स्पीड फॉर अ व्हेइकल ट्रॅव्हलिंग अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणूया आपण. एक सांगू का, फिगर ड्रॉ केले ना तुम्ही, वर्ड लिहा कन्सिडर, आणि जे प्रश्नात दिले ना तिथलंच वापरून लिहा. मग कन्सिडर काय, व्हेइकल ट्रॅव्हलिंग अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक ॲज शोन इन द फिगर म्हणा. मग लेट एम इक्वल्स टू मास ऑफ द व्हेइकल, जी म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन, एफ एस म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स. एफ एस नोटेशन वापरूया, फ्रिक्शनल फोर्स. दुसरी महत्वाची गोष्ट आर रेडियस, ओमेगा अँग्युलर वेलोसिटी किंवा व्ही लिहा, मॅक्सिमम वेलोसिटी, मॅक्सिमम स्टेप स्पीड. आता मी तुम्हाला सांगू का, हे सगळं तुम्ही लिहिणार रे, पण मेन कंडिशन काय मी लिहिलेलं कळालं का बघा, की नॉर्मल रिॲक्शन इक्वल्स टू एम जी. नॉर्मल रिॲक्शन इक्वल्स टू काय सांगा, एम जी. आणि फ्रिक्शनल फोर्स काय प्रोव्हाइड करतोय, तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. मग फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला येणार एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. चला दोघांचा रेशो घेऊया, एफ एस ला आपण एन न डिवाइड करूया. मी फ्रिक्शनल फोर्सला जर नॉर्मल रिॲक्शननं डिवाइड केलं याला यानं, तर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ला एम जी न डिवाइड करा, एम ला एम कॅन्सल होईल आणि तुम्हाला मिळेल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पण नॉर्मल रिॲक्शन बाळांनो ठीक आहे, आणि फ्रिक्शनल फोर्स याच्यामध्ये पण काहीतरी रिलेशन आहे ना, 11th स्टँडर्डला झालंय ते आपल्या लक्षात घ्या, की जो फ्रिक्शनल फोर्स आहे ना त्याची व्हॅल्यू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन असते. मग याची व्हॅल्यू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन, स्टॅटिक घेऊया आपण, अपॉन एन, अँड दॅट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता एन ला एन काय होणार, कॅन्सल, हे आर जी इथं येऊ दे. मग व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू मला मिळणार म्यू इंटू आर जी, म्हणजे व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू म्यू इंटू आर जी एस. आता व्ही ची व्हॅल्यू काढायची असेल तर हे रूट येणार ना, संपलं ना. मग दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर maximum step speed along for a vehicle traveling along horizontal curved road. माझा ऐका बाळांनो, ते पाठांतर करत बसू नका, कन्सिडरच्या पुढे काय लिहायचं आहे ते. मेन पार्ट आहे ही डायग्राम. बघा ना, नॉर्मल रिॲक्शन नेहमी परपेंडिक्युलर टू द सरफेस असणार आहे, वेट नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स हे असं असणार आहे, बरोबर आहे. आता होणार आहे काय, हा याला बॅलन्स करतो आणि हा काय प्रोव्हाइड करतोय, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग पहिलं एक्सप्रेशन क्लिअर झालं का तुमच्या. मग आता लगेच लिहायला सुरुवात करा की एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड फॉर अ व्हेइकल ट्रॅव्हलिंग अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आणि फॉर्म्युला हा पार्टच पाहिजे बरं का, ह्याच्यावरती न्यूमेरिकल्स आहेत. आता नेक्स्ट पॉइंट मला इथे दिसतंय वेल ऑफ डेथ. ठीक आहे, मौत का कुआ म्हणूया आपण. आता सांगू का, याची 3D डायग्राम काढण्यापेक्षा 2 डायमेन्शनल ठीक पडतंय, पण चला पुस्तकात पण असंच दिलं काय हरकत नाही. समजून घ्या,
आता हा जो ट्रॅक आहे या ट्रॅकवरती व्हेकल आहे म्हणूया आपण, अशी फिरते. इथं व्हेकल आहे. मला सांगा नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये काय ॲक्ट होणार आहे? वेट. सरफेस असा आहे, सरफेसला परपेंडिक्युलर कोण असणार आहे? नॉर्मल रिॲक्शन. ओके. आणि या डायरेक्शनमध्ये असणार आहे आता फ्रिक्शनल फोर्स. करेक्ट आहे. मग आता झालं काय माहिती आहे का, या केसमध्ये मात्र फ्रिक्शनल फोर्स कुणाला बॅलन्स करतोय? वेटला. आणि नॉर्मल रिॲक्शनची डायरेक्शन बघा सेंटरकडे आहे, मग टुवर्ड द सेंटर म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. झालं का? मग आता मगासारखं जर मी घेतलं इथं रेशो घेतला तर काय येईल बघा, बघू. मग मी याला यानं डिवाइड करतो, n ला fs न डिवाइड करतो, याला यानं. मग mv²/r ला mg न डिवाइड केलं तर आलं का परत v²/rg. v²/rg येतंय बाळांनो, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं परत फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला पुट करूया की म्यू इंटू n and that equals to v²/rg. आता समजून घ्या, लक्षात घ्या. n ला n काय होईल सांगा? कॅन्सल. n ला n कॅन्सल होणार, लक्षात घ्या. मला v ची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची? v ची. बघा मग मी काय करतो, n कॅन्सल, हे rg वरती येतील, खाली म्यू एस आहे. मग म्हणजे मला v² ची व्हॅल्यू मिळाली rg/μs. μs. मग v ची व्हॅल्यू काढण्यासाठी √rg/μs. पण बाळांनो हे मिनिमम स्पीड आहे, एवढं स्पीड पाहिजे म्हणून तो स्टेबल आहे इथं. ते अशा कमी स्पीड झालं. ओके. म्हणजे समजून घ्या बरं का, ती व्हेकल खाली येईल, लक्षात घ्या. ते अशा जास्त स्पीड झालं तर चालू शकतं, लक्षात घ्या. मग हा पण प्रश्न काहीच अवघड नव्हता. मग मला सांगा या इथं म्हणूया आपण बरं का, म्हणजे मी काय म्हणतो परत दोन फिगर ड्रॉ करतो बघा. इथं व्हेकल सर्क्युलर ट्रॅकमध्ये वेल ऑफ डेथमध्ये आहे आणि इथं व्हेकल हॉरिझॉन्टल ट्रॅकमध्ये. फरक काय पडतोय? हॉरिझॉन्टल असताना डाऊनवर्ड नेहमी वेट ॲक्ट होतोय, नॉर्मल रिॲक्शन त्याला परपेंडिक्युलर आहे आणि इथं सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. मग या केसमध्ये तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r. आणि नेहमी काय करा की mv²/r ला mg ने डिवाइड करा, म्हणजे v²/rg मिळत आहे. दोन्ही केसमध्ये तुम्हाला इथं मॅक्सिमम स्पीड आणि इथं काय हवं आहे? मिनिमम स्पीड. आता न्यूमेरिकल तुम्हाला मी सांगतो, लक्ष द्या. बघा मोटरसायकलिस्ट आहे, पेज नंबर 5 काढा तुम्ही पण. मोटरसायकलिस्ट आहे, ठीक आहे. तो सिलेंड्रिकल वॉल ऑफ अ वेल ऑफ इनर रेडियस 4 मीटरमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का ही केस. चला मला फॉर्म्युला पार्ट नाही, मी कसं तयार करतो पटकन बघा. की n म्हणजे नॉर्मल रिॲक्शन टुवर्ड सेंटर आहे, म्हणजे ते काय येणार आहे? mv²/r. फ्रिक्शनल फोर्स काय प्रोव्हाइड करणार आहे? mg. मग मी n ला fs न डिवाइड केलं, n ला fs न, तर मला v² काय मिळेल? rg. मग हे fs ची व्हॅल्यू कोण आहे? μs इंटू n. n ला n कॅन्सल, हे rg इकडे येणार, म्हणजे rg/ मिळाला फॉर्म्युला मला की v = √rg/μs. रेडियस 4 मीटर दिले, 4 मीटर, √2 येणार आहे. जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. ओके, तिने 10 दिले. चला मग जरा बघू कॅल्क्युलेशन आपण. 4 × 10 μs कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ते 0.4. जरा हे सोपं झालंय. बघा 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 बघा, हे 0.4 आहे. जर मी हा पॉइंट कॅन्सल केला तर वरती एक 0 वाढतंय. 4 ला 4 काय होतंय? कॅन्सल, आणि 100चं स्क्वेअर रूट तर 10. एकदम सोपं आहे. म्हणजे बघा एक लक्षात घ्या की समजून घेण्याचा प्रयत्न करा की खूप सोपं आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 पॉईंट कव्हर केलेत, लक्षात घ्या. व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल रोड, ओके, आणि वेल ऑफ डेथ म्हणूया आपण. कुठला पॉईंट सांगा? वेल ऑफ डेथ. आता न्यूमेरिकल जर म्हणलं ना आपण, न्यूमेरिकल लक्षात घ्या, तर न्यूमेरिकल्स कसे आहेत? खूप सोपे आहेत, लक्षात घ्या. खूप म्हणजे खूपच सोपे आहेत. आता दुसरा पॉईंट जो आहे ना, व्हेकल अलॉंग बँक्ड रोड, हा जो पॉईंट आहे ना तो आजच्या लेक्चरमध्ये लगेच घ्यायला नको. पहिले माझी इच्छा काय माहिती आहे का, हे 2 पॉईंट कव्हर करा. इथे तुमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढू दे, लक्षात घ्या. आणि नंतर आपण व्हेकल अलॉंग बँक्ड रोड ह्या गोष्टी क्लिअर करूया. ठीक आहे मित्रांनो, मग बिलकुल पॅनिक व्हायचं नाहीये. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, माझ्या इथे मी ऑफलाईन क्लासेस घेतोय बरं का, लक्षात घ्या. सगळ्याच मुलांची अशी अवस्था आहे, तणावात आहेत. मग अशा वेळेस काय गरजेचं आहे माहिती आहे का? प्लॅनिंग. आणि हे प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे मी तुम्हाला हे सगळ्यांना बोलणारच आहे की प्लॅनिंग म्हणजे काय, की आदल्या रात्रीच ठरवा ना की दिवसभर काय करायचं आहे ते.
आणि तेवढंच करायचं. हां, एवढं मला करायला जमणार आहे. उगाच भरमसाठ सगळे एकत्र जमणार आहे का? नाही. त्यामुळे आता वेळ घालवायला नको. हे 2 पॉईंट्स क्लिअर करा. नेक्स्ट रोज लेक्चर्स मिळणारच आहेत तुम्हाला. ठीक आहे, मग बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.